आता स्नो बाईक राईड आहे. ये जी, मी बाईक राईडला अजिबात घाबरत नाही. मला तर सवयच आहे बाईक चालवायची. तुम्हाला भीती वाटत असेल ना तर मला सांगा, मी चालवते. रवी, बघूया कोण घाबरतंय. चला. बाकीच्यांचे नवरे कसे आपापल्या बायकांसाठी सरप्राईज प्लॅन करतात, नाहीतर मी बसले इथे माशा मारत. मी इतकं बोलतेय पण कोणाला तरी माझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये वाटतं. बेबी, मी तुझ्याशी बोलते ना. तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? सरू, हे बघ, जर मी लेडीज डब्यात प्रवास करावा असा तुझा हट्ट असेल तर तो मी नाही पूर्ण करू शकत. हा, पण लेडीज डबा तर कॅन्सल झाला कधीच. नवीन आहे. नवीन काय आता? बेबी, तू मला फिरायला घेऊन जाशील ना? हा, नेन ना बेबी. ओके. कुठे जायचंय? म्हणजे बघ, एझिलीला कसं काश्मीरला गेलेत. बाबा काश्मीरला गेलेत? हा वाव. बेबी, तसंच मला पण जायचंय. तू मला स्वित्झर्लंडला घेऊन चल. स्वित्झर्लंडला जाऊया आता. कधी? सांगतो. तू आता सांग मला, लगेच सांग. तू नेणार आहेस की नाही? बरं थांब. हा, मी पुढच्या महिन्याचे तिकीट्स बुक करतो, चालेल? नक्की? हो. ओ बेबी, आय लव्ह यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी आलेच हा बेबी. हळू हळू. लक्ष्मी बहिणी, लक्ष्मी बहिणी. काय सो हॅपी, आय एम सो हॅपी, आय एम सो हॅपी. काय झालंय ते तर सांग. बहिणी, तुम्हाला माहितीये बेबी मला स्वित्झर्लंडला फिरायला घेऊन जाणार आहे आणि आम्ही पुढच्या महिन्याची तिकीट पण बुक करणार आहोत. आता तर खूप मज्जा येणार आहे. आता मी लीलाला दाखवून देईन. ती फक्त तिच्याच नवऱ्यासोबत फिरायला नाही जाणार, मी पण माझ्या बेबी सोबत फिरायला जाणार आहे. आता इतकी तयारी करायची आहे, मला शॉपिंग करावी लागेल. आणि अय्यो, लक्ष्मी बहिणी कुठे गायब झाल्या? प्रबोध, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आता नको लक्ष्मी, आपण नंतर बोलूया. नंतर वगैरे नाही, आताच बोलायचं. अगं काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय ते बघा ना आधी. हे बघ, तू उगाच चिडचिड करू नकोस. उगाच वगैरे काही नाही. हे बघा, मलाही आता फिरायला जायचंय. मला हे फिरायला जायचंय म्हणजे? अजून कोण चाललंय फिरायला? लीला फिरायला गेलीये, त्याच्यानंतर सरू पण पुढच्या महिन्यात फिरायला जाणार आहे. तर आपणही जायला हवं ना आता. मग एवढंच ना, जाऊया फिरायला. बरं, कुठे जायचंय काय ठरवलंय का? हो, कुठे? लीला काश्मीरला गेलीये, सरू स्वित्झर्लंडला जाणार आहे. तर आपण नॉर्दर्न लाईट्स बघायला जायचंय. त्या दोघी गेले त्यापेक्षा ग्रँड ठिकाणी. कळलं? ठीक आहे, बघूया. बघूया नाही, आपण जायचंय. तुम्ही आत्ताच्या आता बुकिंग करा आणि कन्फर्म करा. आपण जायचंय म्हणजे जायचंय. कळलं? अगं अगं, थँक्यू. पहिल्यांदा तू कॉफी बनवली होतीस ना, आठवते तुला?
थंड वातावरणात खरं तर बाकी पण खूप गोष्टी करायला मजा येईल. लाईक पकडा. काय? आलेच. लीला कुठे चालली आहे? लीला, व्हॉट द हेल इज दिस? काय चाइल्डिश पण आहे हा? असं नाही, चाइल्डिश ना चाइल्डिश. तिच्या तर आली ना. नाउ यू वेट अँड वॉच. मी स्वप्नात पण विचार केला नव्हता लीला की आयुष्यात मी असं काहीतरी करीन. तसं तर मी पण विचार केला नव्हता की लग्नानंतर हे असं काहीतरी करीन नाही. ए, आता कुठे जायचंय? इथेच हे सगळं एन्जॉय करायचं. तुम्ही म्हणाला होतात ना इथे नदी आहे जवळ, तिथे जाऊया ना. उद्या जा ना तिथे. नको यायचे, आजच जाऊया ना. चला चला. नीला, इथे लीला आपण किती प्रयत्न केला ना तरी एका दिवसात आपण अख्खं आयुष्य नाही जगू शकत. सो लेट्स लिव्ह इन द मोमेंट प्लीज. अरे या 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 सरू, लक्ष्मी, आजी, हे बघा आपलं हनीमून कपल आलंय. हे या 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 बाळां या या. थांबा. लग्नानंतर पहिल्यांदाच फिरायला गेला होता, म्हणून मला नव्या नवरीची दृष्ट काढायची. तुला चालणार आहे यश? हो, चालेल त्याला. या. एजे, काय करताय तुम्ही? झाल्यावर कळेल लीला. यु नो लीला, मला कधीच वाटलं नव्हतं की तुझं आणि माझं 5 मिनिटं सुद्धा कधी जमेल. आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं होतं. आपण दोघंही अपोजिट. मला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागायचं आणि तू धांदरट.
तू माझ्या आयुष्यात एका वादळासारखी आलीस आणि कधी माझी मैत्रीण आणि एक लाईफ पार्टनर झाली मला कळलंही नाही. एक दिवस असा होता की मला तुझा चेहराही नाही पाहायचा होता, पण आज मी एक क्षणी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. युअर अ मॅजिशियन लीला, मला हसायला शिकवणारी, मला जगायला शिकवणारी. इज इट स्नोमॅन? लीला, तुला बाप्पाची मूर्ती आठवली? आज तू माझ्या अभिरामला परत आणलंस. तू मूर्तीच्या रूपानं फक्त बाप्पाच नाही, या घरातलं चैतन्य आणलंस. लीला, ती मूर्ती जरी मी बनवली होती, पण त्याचं मागचं इन्स्पिरेशन तू होतीस. बाय द वे, जमलास ना? एक मिनिट, जस्ट आता परफेक्ट. एजी ह्या मोमेंटसाठी एक सेल्फी. थांब. जरा इथे येशील? ठीक. तुझ्यासाठी. काय आहे दुर्गा मॅडम? मॅडम म्हणायची गरज नाहीये, ताई म्हणू शकतेस. घे. काय आहे बॉक्समध्ये? कानातले आणि नथ आहे तुझ्यासाठी. काय त्या बॉक्स मध्ये? आम्हाला पण दाखवा ना. हा बघू. वहिनी, किती सुंदर आहेत हे. हो ना, आणि अशा डिझाईन्स तर शोधून पण सापडत नाहीत. कुणाचे आहेत? माझ्या आईचं कानातलं आणि नथ आहे. ओ नाईस. आणि आता हे रेवतीचं आहे. पण माल आईने मला दिले होते आणि म्हणाली होती भविष्यात यशच्या बायकोला हे द्यायचे. आमच्या घराची परंपरा आहे, घरातल्या सुनांना हे दिलं जातं, म्हणूनच मी कधी वापरले नाहीये, ते जपून ठेवले होते. आता यांच्यावर फक्त यशच्या बायकोचा अधिकार आहे, म्हणजे तुझा आहे. घे.
काय झालंय वहिनींना? मलाही कळत नाही. तर बेकरीवालीवर एवढं काय प्रेम? मला वाटतं हा त्यांच्या प्लॅनचा भाग असावा. पण मग ते सांगत का? जरा गप्प बसता. ते सांगत का नाहीयेत आपल्याला? चल विचारूया. खूप थंडी असते. तुला सांगितलं होतं ना विदाऊट ग्लव्स त्या बर्फात हात घालायचे नाही म्हणून. हा कशाला उगाच सुपर वुमन बनायची गरज आहे? इथे असं काय करताय? आपण इथे आलोय ना, सगळ्या गोष्टींचा असं आनंद नको का घ्यायला? आणि डॉक्टर म्हणाले ना, काही आजारी वगैरे नाहीये मी. तुम्ही ना उगाच उगाच ओरडताय मला. थोड्या वेळ कुठे बर्फात असती ना, आजारी पडली ते ताप आला असता तुला. परत तेच परत ओरडताय मला. ओळखून नाही तर काय करू? लीला तू काळजी का नाही घेत स्वतःची? तर वाजते मला थंडी. काय करू? कशी काळजी घेऊ तुम्ही सांगा, काय करू? हे बघ, हे काय करताय? अजिबात नाही याची विसरलात क्रुझर काय झालेलं? तर असं झुमलूम आहे. आठवलं ना? ते जे काय झालं ना, जरासा बिलकुल नव्हतं लीला. एजे एनिवे, तुला बरं व्हायचं ना, हे पी. कमान लीला, हॅव इट. गलपिट, कमान. एकच घोटा. हम्म. याची कमान. थोडंसं गरम वाटतंय. पी अजून. खरंच बरं वाटेल. युल फील गुड. अजून कशाला? हे बरं वाटेल. बेटर. आता बरं वाटतंय. पुढच्याला ऐकत जा माझं प्लीज. छान वाटतंय. नाही वाजत आहे इतकी थंडी. गुड. बस. मस्त वाटतंय.